नार्वेकर सर, तुमच्यापासून सुरुवात करूयात. काय वाटतंय तुम्हाला, हा सगळा जो पट मांडलेला आहे तो पट बघून आरक्षणाच्या लढाईत, बरं ही आरक्षणाची लढाई काय फक्त एका बाजूची नाहीये, मी दोन्ही बाजूची आरक्षणाची लढाई म्हणते. आरक्षणाच्या लढाईचा जो काय पट मांडला गेलाय त्याच्यावरून आता हे राजकीय स्कोर मांडले जातात का? एक वाक्य अकारण म्हटलं जातं की यात राजकारण आणू नका. आमचे भाजपचे नेते यात फार नेहमी आघाडीवर असतात. यात राजकारण आणू नका, त्यात राजकारण आणू नका. मी या सर्वांचं उत्तर एका वाक्यात, कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता हा कुठलाही निर्णय किंवा कुठलंही विधान जेव्हा करतो किंवा अगदी एखादं मूल जन्माला आलं बारशाला जाण्यापासून तर एखाद्याच्या मयताला जाण्यापर्यंत सुद्धा हे राजकारणी राजकारणच करत असतात. आणि या परिस्थितीत जेव्हा ओबीसी आणि मराठा हा संघर्ष, ज्याची सुरुवात 1989 ला मंडल आयोगापासून सुरू झाली आहे, ते आता लोण महाराष्ट्रापर्यंत येत आहे, तेव्हा त्याच्यात राजकारण आणू नका किंवा येणार नाही असं म्हणणंच योग्य नाही. हे प्रत्येक जण त्यावेळेस तुम्ही काय केलेलं होतं, एक प्रकारे तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म असं म्हणत तुम्ही जो शब्द वापरला, आपापले पॉलिटिकल स्कोअर तर यावेळेस सेटल करत नाही आहेत, तशा प्रकारच्या घटना घडत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर बोलू पुन्हा की पुढच्या ह्याच्यात? हा बोला बोला बोला. हा, आणि त्याचबरोबर मला हेही सांगायचं आहे की हा जो वारस, हा जो प्रश्न येतोय, मला पुन्हा जरा भाजपला सांगायचं की ज्यांनी आपलं आयुष्य केवळ वंश परंपरेला विरोध करण्यात केलेला आहे. खरं तर ज्यांनी वंश परंपरेला, ज्यांनी नेहरू गांधींना विरोध केला, त्यांच्याकडे मुंडेंचा वारस मग कसा काय येऊ शकतो? कार्यकर्त्यांना का दिलं उमेदवारी दिली जात नाही, या प्रश्नाचं उत्तर कोणताही भाजप समर्थक किंवा भाजप आमदार देणार नाही. मात्र मनोज जरांगेंच्या तोंडून काय त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं इक्वेशन जुळलेलं असेल देव जाणे, पण त्याच्यामुळे एक प्रकारे पंकजा मुंडे जणू काही वारस आहेत हे सांगायला ते तयार होतात. म्हणजे एक प्रकारे इथे मात्र वंश परंपरा ही भाजपला चालते. तिथे त्यांना धनंजय मुंडे पुतण्या चालत नाही, इतर कार्यकर्त्यांचा तर प्रश्नच उद्भवत नाही. बर.